अमरावती महानगरपालिका इमारत नेहरू मैदानात बांधून महानगरपालिकेच्या मूळ जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात येणार असल्याच्या निर्णयाचे वृत्त प्रकाशित झाल्यावर भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मैदाने वाचवण्यात यावी ही भाजपची अधिकृत भूमिका जाहीर केली। दुसऱ्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेहरू मैदानात कुठलेही बांधकाम होणार नाही अशी भूमिकाच नाही तर ठोस निर्णय जाहीर केला। या विषयाला धरून काँग्रेसने केविलवाणी आदळउपट थांबवावी असा सल्ला भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी काँग्रेसला दिलाय। फेर निगेटिव्ह पसरवण्याचा रोग राहुल गांधी यांना जडला आहे। त्या विकृत रोगाची लागवण अमरावती शहर काँग्रेसला लागल्याचे दिसून येत आहे। भाजपवर आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सल्ला देणारे व पत्रकार परिषदेत दिसलेले बहुतांश चेहरे आगामी मनपा निवडणुकीत पराभवाचे सावट दिसू लागताच कालपर्यंत कोणी तिकीट देता का तिकीट करत दारोदार फिरत होते। सगळ्यांनी दरवाजे बंद ठोकल्यावर पुन्हा परत त्यांना डुबत्या जहाजात त्यांना नाईलाजपणे बसवावे लागत आहे। भाजपचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच प्रश्न विचारावा असे काँग्रेसने म्हटले आहे। पालकमंत्र्यांना प्रश्न विचारण्याची गरज नाही। या प्रकरणी पालकमंत्र्यांनी व भाजपची भूमिका स्पष्ट आहे। उलट पत्रकार परिषदेत दिसलेल्या चेहऱ्यांनी आपल्याच नेत्यांना प्रश्न विचारावे। या प्रश्नांची उत्तरे जनहितासाठी आवश्यक आहे। नेहरू मैदानावर कचऱ्याचा ढीग लावणारा अमरावतीचा कचरा सम्राट कोण? या कचरा सेटवर कोणाची कृपा आहे? कोणाचा वरद हस्त आहे? मनपाच्या ताब्यातील जागांवर व्यापारी संकुल बांधून डल्ला मारणारा कंपू शहरात कोण चालवतो? या भूमाफिया कंपूला कोणाचा आशीर्वाद आहे? मनपाच्या मालकीच्या जनहितासाठी बांधलेल्या वस्तूंवर कोणाची कमाई सुरू आहे? नेहरू मैदानावर इमारत बांधावी यासाठी छुपेपणे कामाला लागलेला कंपू कोणाचा? कचरा वाहनाच्या नव्या कंत्राटावर काँग्रेसचा आरोप कोणाची हित साधण्यासाठी? अशी असंख्य प्रश्नांची मालिका आहे। एकीकडे कचरा सम्राट मनपा जागांवर डल्ला मारू भूमाफिया कंपू पोसायचा आणि दुसरीकडे जीवाच्या आकांताने शहर वाचवा आरोड्या स्वतःच मारायच्या अशा काँग्रेसचा दुपट्टी चेहरा आहे। परिणामी आम्हाला प्रश्न विचारायचा सल्ला देण्यापेक्षा काँग्रेसने आपल्याच नेत्यांना प्रश्न विचारावे। वारंवार फेर नरेटिव्ह काही येत नसतो। गेल्या विधानसभेच्या निकालानंतरही काँग्रेसला समजले नाही याचे आश्चर्य आहे। विकासाच्या गोंडस नावाखाली अमरावती शहरातील मैदाने गिळंकृत करण्याच्या कृतीला भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध आहे। नेहरू मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता आणि ते शहरातील इतर मैदाने देखील कायम ठेवण्यात यावी अशी भाजपची स्पष्ट भूमिका आहे। भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेला भाजपा शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते। नेहरू मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे। स्वातंत्र्यपूर्वी काळात याच मैदानात अमरावतीकरांनी स्वराज्याची शपथ घेतली होती। या मैदानाचे सौंदर्यीकरण व्हावे। इथे असलेली शाळे इमारत हेरिटेज आहे। त्या इमारतीला समजून त्यावर विविध प्रकारचे लाईट सोडून त्या इमारतीला अमरावतीचा इतिहास दर्शवणारे संग्रहालय व्हावे। अमरावती शहराच्या मध्यभागी छोटे का असेना एकमेव मैदान शिल्लक आहे। या मैदानाशी अमरावतीकरांचे भावनिक नाते जुळले आहे। अतिशय दाट वस्तीच्या मुंबई सारख्या शहरात देखील मैदानांचे संवर्धन आणि जतन करण्यात येते। अमरावतीत देखील याच प्रकारचा विचार करण्यात यावा। नेहरू मैदान, दसरा मैदान, सायन्स कोर मैदान अशा सर्व मैदानांना ऐतिहासिक महत्त्व असून त्यांचे जतन करण्यात येणार अशी ठाम भूमिका पुनरुच्चार भाजपच्या करण्यात आलाय। कोणाचे आहे हा प्रश्न पहिले याच काँग्रेसवाल्यांनी आपल्या नेत्यांना विचारावा आणि याचं उत्तर जनतेला द्यावं। या मैदान नाही आहे, यांची चिंता महानगरपालिकेची इमारत नाही आहे, यांची चिंता याच्या मागे ठेकेदार कोण आहे। आता या अशा तऱ्हेची इमारत बांधली जावी हे वक्तव्य आलं। या वक्तव्यावर प्रत्येकाने आपली आपली भूमिका मांडली, पण हे वक्तव्य करणाऱ्याच्या मागे मेंदू कोणते होते याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे। अमरावतीमध्ये महानगरपालिकेच्या ताब्यातल्या जागा आणि त्या जागांवर झालेलं बांधकाम, त्या जागांचा झालेला धंदा हा कोणी आतापर्यंत केला? ते कोणाचे कार्यकर्ते आहेत? ते निवडणुकीत कोणाचं काम करतात? कोणाच्या सोबत फिरतात? तो कंपू याच्या मागे होता की नाही? हे सगळं वगळण्याच्या मागे तो कंपू होता की नाही याचे उत्तर देखील काँग्रेस जनांनी दिले पाहिजे।